नमस्कार श्रोते हो, आपण नुकताच असं का घडलं ह्या कथेचा पहिला भाग ऐकला. त्यांची ही कथा उगाच सांगितलेल्या कथा या कथासंग्रहातील आहे. हा कथासंग्रह तुम्हाला हवा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा संपर्क नंबर दिला आहे, तर त्यांना अवश्य संपर्क करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कथेच्या पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती अवश्य ऐका. म्हणजे संपूर्ण कथा ऐकण्याची मजा काही औरच असते. चला तर मग ऐकूया असं का घडलं या कथेचा शेवटचा भाग. आतापर्यंतच्या कथेत सुमिताला विजय इतकाच सागरही आवडू लागला असतो. सुमिताचा विजय आणि सागर यांना भेटल्याशिवाय दिवसच जात नसे. फर्स्ट इयरचे वर्ष संपले, परीक्षा झाल्या. सुट्ट्यात सुमिता व विजयची भेट होत असे. सुमिता सागरचीही कधी कधी भेट होत असे. सेकंड इयरचे वर्ष सुरू झाले आणि काही दिवसात सागरच्या वडिलांची बदली अहमदनगरला झाली. सेकंड इयरच्या वर्गाने सागरला सेंड ऑफ दिला. सेंड ऑफच्या कार्यक्रमात सुमिताने इन रस्मों को इन कस्मों को इन रिश्ते नातों को मैं ना भूलूंगी गाणे गायले. सुमिताचा एक चांगला मित्र तिला सोडून दुसऱ्या गावी गेला. कॉलेजात सुमिताला खूप दिवस सागरची पत्र येत होती. सुमिता ती पत्रे वाचून विजयच्या भीतीने फाडून टाकीत असे. सुमिताची व विजयची गाढ मैत्री सर्वांना माहीत होती. सुमिताचा व विजयचा पुढे विवाह होणार इथपर्यंत सर्वजण चर्चा करीत होते. सुमिताचे व विजयचे प्रेम सुमिताच्या आईला कळले. तिने सुमिताची व विजयची मैत्री सुमिताच्या बाबांना सांगितली. आता पुढे सुमिताच्या बाबांनी मूर्ख कुठली म्हणून सुमिताला झापड लगावली. सुमिताचे बाबा सुमिताच्या लग्नाच्या तयारीला लागले. वर्षभरात सुमिताचे लग्न ठरले. सुमिताने नोकरीच्या शोधात असलेल्या विजयला हॉटेलमध्ये जेवण्यास बोलाविले. झालेला प्रकार सांगितला. बाबांनी तिचे लग्न ठरविल्याचे सांगितले. आपले लग्न होऊ शकणार नाही या विचारांनी दोघेही खूप दुःखी झाले. तन से तन का मिलन हो न पाया तो क्या, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं. या ओळी ऐकवून सुमिताने विजयाचा निरोप घेतला. घाईघाईने विजयही आयुष्याच्या दुःखद वळणावर दूरवरच्या कुठल्या तरी गावी इतर राज्यात नोकरीत रुजू झाला. सुमिताने विजयला पत्रव्यवहाराकरिता मैत्रिणी सायलीचा हॉस्टेलचा पत्ता दिला होता. सायलीसोबत सुमिताने हॉस्टेलच्या रूमचा दरवाजा उघडला. पत्राचे एन्व्हेलॉप समोर पडले होते. सुमिताने विजयचे सुरेख अक्षर आणि पाठविणाऱ्याचे नाव तुझाच विजय पाहून सुमिताने घाईघाईने एन्व्हेलॉप फोडले. तू सुखी राहा विजय, इतकेच लिहिलेले होते. सायलीने धीराने सुमीच्या खांद्यावर हात ठेवताच अश्रूंचा पूर अनावर होऊन सुमिताच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहून लागले आणि सायलीला मिठी मारून सुमी भावना वेगाने ओक्साबोक्शी रडत होती. सायली तिला धीर देत होती. सागरनेही सुमिताशी पत्रव्यवहार बंद केला. पाहता पाहता सुमिता, विजय आणि सागर हे एकमेकांना ओळखतात की नाही अशी स्थिती निर्माण झाली. तिघेही एकमेकांची सतत आठवण करणारे आयुष्यभर अनोळखी झाले आणि तिघेही आयुष्यभर एकमेकांच्या सतत आठवणीत जीवन काढणार हेच एक सत्य शिल्लक राहिले होते. तारुण्य म्हणजे आयुष्यातील मोठी संधी असते. ही संधी साधता आली तर आयुष्याचे सोने होते, नसता माती. सुमिताच्या मनातल्या मनात विचार. विजय आणि सागर हे दोघेही माझ्यावर खूप प्रेम करायचे. आयुष्यात त्यांनी प्रियकरांचे प्रचंड सुख दिले. दोघांपैकी एकाशीही विवाह झाला असता तरी माझे आयुष्य मनसोक्त आनंदात व तणावमुक्त गेले असते. सागर प्रियकरापेक्षा मित्र म्हणून अधिक आवडायचा. सागर खूपच भावक होता, हुशार होता. तर विजयचे माझ्या आयुष्यातील स्थान श्वासाइतके महत्त्वाचे होते. माझे लग्न कंपनीतील कारकुनाशी, प्रशांतशी झाले. त्याचे कुटुंब ग्रामीण वळणाचे व पारंपरिक विचाराचे होते. या कुटुंबातील व्यक्तींनी मला डीएड करून शिक्षिकेची नोकरी करण्यास भाग पाडले. नोकरीमुळे माझा वेळ चांगला जात असे. मला क्षणोक्षणी कल्पक विजयची खूप आठवण होत होती, अगदी दररोज, क्षणोक्षणी. माझा नवरा तापट व पारंपरिक विचाराचा असल्याने त्याच्याशी कसे वागावे हे बरेच दिवस तर कळलेच नाही. नोकरी व माझ्या सौंदर्यामुळे माझ्यावर सासूसासरे खूप खुश होते. माझा नवरा प्रशांतला साहित्य, कला, संगीताची मुळीच आवड नव्हती. कित्येक सुट्ट्या आम्ही बंद खोलीत घालवीत असू. प्रशांतच्या वारंवार स्पर्शाची खूप किळचा येते, पण करणार काय. त्याच्यासाठी मी सुमिता इतकंच विश्व उरलेलं होतं. नवरा सासूसासरे म्हणतील ते ऐकून मी दिवस घालवीत असते. कपाळावरील कुंकू एवढेच माझे विश्व. संसार हेच आयुष्य. घड्याळावरील काट्यांप्रमाणे सूर्य उगवण्या मावळण्या इतका रुटीन व संथ आयुष्य जात होतं. प्रिय विजय, तुला तुझ्या प्रेमाला त्रिवार वंदन विजू. मी तुला कधीच विसरले नाही आणि विसरणारही नाही. तू माझे पहिले प्रेम आहेस.
विजयशी विवाह झाला असता तर जीवनाचा प्रेमाचा मोठा विजय झाला असता. किमान सागरशी विवाह झाला असता तरी इतकं अवघडलेलं आयुष्य नक्की वाटायला आलं नसतं. विजय मनातल्या मनात विचार करीत आयुष्य कंठित होता. मी नोकरीत गुरफटलो. सुमिताच्या माझ्या आयुष्यातून जाण्याने माझे सर्वस्व गेले. मी काहीही करताना प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी सुमिता असे. आता जे करावयाचे ते कोणासाठी? या प्रश्नाचे उत्तर हरवलेले आहे. सुमितासारखी दुर्मिळ सौंदर्याची व गोड गाणारी मुलगी माझ्या आयुष्याचे सर्वस्व होती. पुढे माझे लग्न झाले. संसार चालू आहे, रस नसलेल्या संत्र्या मोसंबीसारखा. बायको सविता रूपाने सामान्य व वृत्तीनेही सामान्यच आहे. मी मुळीच सुखी नाही हे मलाच माहीत आहे. समाजाला दिसते ती फक्त माझ्या आयुष्याची सुखाची सूज. बस सुमिताच्या आठवणी आणि संसार. बिचारी सुमी काय करीत असेल? अशीच तडजोडीने दिवस ढकलीत असेल, बेचव जेवणाप्रमाणे. बिचारी कदाचित सुखातही असेल. माझ्याहीपेक्षा तिची कदर करणारा चांगला नवराही मिळाला असेल. खूप सुखात असेल. पण ती माझे प्रेम कधीच विसरू शकणार नाही. माझे आयुष्य म्हणजे एक सभ्य माणसाचा मुखवटा, पण आतल्या आत पोखरलेले जीवन जगतोय. माझे हे असंच आयुष्य जाणार, नोकरीच्या नाळेला चिकटून. सुमिता, तू सुखी राहा. तू माझ्या आयुष्यातून गेलीस आणि माझ्या आयुष्यातून कविता आणि प्रणय घेऊन गेलीस. मी कविता लिहिल्या त्या फक्त सुमिता तुझ्यासाठीच. तूच आयुष्याची अंतिम प्रेरणा ठरलीस. सागरची मनस्थिती काही वेगळी नव्हती. तोही मनातल्या मनात विचार करीत असे. सुमिताला विसरणे अशक्यच, पण विजय हा सुमिताचा प्रियकर होता. मी फक्त मित्र. सुमिता व विजयचे नक्कीच लग्न झाले असणार. दोघेही स्वप्नवत आयुष्य जगत असतील, अगदी चित्रपटातील यशस्वी प्रेमविवाह झालेल्या नायक नायिकेप्रमाणे. दोघेही हरहुन्नरी, टपोरी, रसिक, निरागस, उनाड आणि हुशार. माझी व सुमिताची जोडी जमली ती गाण्यामुळे. माझे आणि सुमिताचे लग्न झाले असते तर आमचा संसार संगीतमय झाला असता. आम्ही यशस्वी गायक गायिका निश्चितच झालो असतो. आमच्या गाण्याच्या कित्येक कॅसेट्स, सीडीज निघाल्या असत्या, गाजल्या असत्या. आम्ही पैसा व प्रसिद्धी खूप मिळवली असती. पुढे माझे लग्न झाले. रूपाने सामान्य पण प्रेमळ पत्नीही लाभली. ती सासरशी माझ्याशी एकरूप झाली की नाही हे काही कळत नव्हतं. तिचा माहेरचा अनावश्यक ओढा मला मुळीच आवडायचा नाही. तिची माहेरच्या नातेवाईकांबद्दलच्या अनावश्यक ओढीने माझा संताप होत असे. माझी व बायकोची या विषयांवरून अनेक वेळा भांडणं झाली. संसाराचं तसं मला फारसे आकर्षण राहिले नाही. मनासारखी बायको मिळाली नाही तर आयुष्याचा नर्क होतो. बस ऑफिसात बसून जास्तीत जास्त वेळ बसून काढतोय. आयुष्यात फक्त सुमीच आवडली. आयुष्य बहरेल वाटले, पण माझे आयुष्य मी दारूत बुडविले. मनासारखे आयुष्य जगता येणं म्हणजे चेष्टा नाही. एखादी मुलगी आवडून तिच्याशी लग्न न होता दुसऱ्या कुणा अनोळखी मुलीशी संसार थाटून आयुष्य काढणं तडजोड आहे. जस्ट सोशल फॉर्मॅलिटी. चलता है, ये भी एक दिलजले आशिकों की दास्तान है. जिंदगी एक है, गम बहुत है. खूप मनाला यातना झाल्याच तर मी गाणे गातो. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. सुमिताचे आईबाबा मनातल्या मनात झोरत होते. सुमिताचे लग्न आम्ही समाजाच्या भीतीने घाईघाईने पार पाडले. बिचारी सुमी चकार शब्द न काढत, डोळ्यातील पाणी आटल्यागत दिवस ढकलेले. विजय खूप गुणवान व चांगला मुलगा होता. तो कसे दिवस ढकलत असेल? आमचं तरी चुकलं काय? कधी वाटतं आमचं चुकलं असेल तर मार्ग दाखवीत जा. आमच्या द्विधा मनस्थितीला, चूक अचूकतेला क्षमा कर. शारीरिक आकर्षण, सौंदर्य, प्रेम, बौद्धिक सौंदर्य, व्यवहार, धर्म, जात, जनलज्जा, प्रतिष्ठा, रीतिरिवाजांच्या पारंपरिक कल्पना, सामाजिक बंधनाच्या खाटाखान्यात भावभावनांच्या खांडोळी होऊन जगी जगत होती फक्त सुमिता, विजय आणि सागरची जिवंत प्रेते संवेदनांच्या स्मशानात. हे असं का घडलं? तर श्रोतेहो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कॉमेंट करून सांगा आणि लाईक शेअर जरूर करा. म्हणजे अशा उत्तम कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचायला मदत होईल. पुढील कथेपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.